तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांमध्ये जोश तर असतोच, मात्र बऱ्याचदा ते अगदीच टोकाचा निर्णय घेतात. अहिल्यानगरमधील एका शाळेमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांसोबत खेळताना बागडताना एकमेकांची थट्टा मस्करी हा शालेय जीवनाचा भागच, आणि त्यात थोडी ठसन हाणामारी सुद्धा होतेच. मात्र एका 8वीतल्या विद्यार्थ्यानं टोकाचा निर्णय घेतला. त्यानं 10वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला केला आणि त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न इतर विद्यार्थ्यांनी केला. या हल्ल्यामध्ये तो विद्यार्थी मात्र गंभीर जखमी झाला. रुग्णालयामध्ये नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडिया, वेब सिरीजच्या या युगामध्ये बालमनावर वाईट संस्कार होत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. वळण आयुष्याचं असो किंवा रस्त्याचं, संयम पाळत वेगावर नियंत्रण ठेवावंच लागतं, अन्यथा अपघात होणारच. राजस्थानच्या रिंगामधली ही घटना बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्याची खात्री पटेल. एक्सप्रेस वेवर ज्या वेगानं वाहनं धावतात तितक्याच वेगानं चालक ही जीप वळवत होता. भैरूची चौकामध्ये वळणावर त्यानं वेगावर आवर घातला नाही आणि वळण घेतलं खरं, मात्र त्याच वेळी त्याचं जीपवरचं नियंत्रण सुटलं आणि जीप थेट हॉटेलसमोर जाऊन आदळली. सुदैवाने याच्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. सध्या अपघाताच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होती चालली आहे. हेल्मेटचा वापर न करणं, गाडी जोरात चालवणं ही अपघात होण्यासाठी महत्त्वाची कारणं आहेत. आता अशीच एक अपघाताची घटना घडलेली आहे जालन्यामध्ये. दुचाकीवरील दोघांना ट्रकनं उडवल्याची घटना घडलेली आहे. टर्न घेणाऱ्या दुचाकीवरील दोघांना या ट्रकनं जोरदार धडक दिली आणि नंतर हा ट्रक एका दुकानाला जाऊन आदळला. या घटनेत दुकानाचंही मोठं नुकसान झालंय, तर दुचाकीवरील दोघं जण अगदी थोडक्यात बचावलेत. अनेकदा अपघाताला फक्त वाहन चालकच कारणीभूत नसतात, तर पादचाऱ्यांच्या चुकीमुळे सुद्धा अपघात होतो. यवतमाळच्या या बस स्थानकावरची ही दृश्य नीट बघा. रस्त्यावरून वाहनांची ये जा सुरू होती आणि अशातच या महिलेला रस्ता क्रॉस करायची घाई झाली होती. बस समोरून येत असतानाही महिला रस्ता क्रॉस करायला गेली आणि बसची महिलेला मागून जोरदार धडक बसली. ही महिला बस खाली चिरडली गेली. जर महिला काही वेळ थांबली असती तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर रस्ता क्रॉस करताना घाई करत असाल तर तसं करू नका. येण्या जाणाऱ्या वाहनांचा नीट अंदाज घ्या.